जय श्री माताजी. श्रीमातांना नमस्कार करून आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे करायचे. आपण श्रीमातांना पाहायचंय. श्रीमातांच्या बरोबर बोलायचं आहे. आपल्या मनातलं, हृदयातलं हितगुज तशी ती भाषा आहे. फक्त मनामध्ये, हृदयामध्ये आपल्या समस्या आहेत त्या फक्त श्रीमातांच्याकडे बघून व्यक्त करायची. ती एक भाषा आहे, मौन भाषा असते. परमेश्वराबरोबर आपण बोलायचं नसतं, परंतु त्याच्या समोर जरी बसलं तरी आपल्या भावनेतून ती भाषा व्यक्त झाली पाहिजे. तीच भाषा परमेश्वरापर्यंत पोहोचते, श्रीमातांच्या पर्यंत पोहोचते. जरी आपल्याला काही प्रॉब्लेम असेल, अडचणी असतील, तरी फक्त श्रीमातांच्या समोर बसायचंय आपण आणि फक्त श्रीमातांना पाहायचंय. अगदी करुणेनं, प्रेमानं, दयेनं बघायचंय की श्रीमाताजी आपल्या हृदयामध्ये साठवायचे आहेत. त्यांना पाहायचंय. आपल्या आईला कसं आपण बघतो तसं श्रीमातांना पाहायचं. आपल्या हृदयामध्ये काही शल्य असू दे, आपण व्यक्त करायची जी पद्धत आहे ती फार महत्वाची असते. आपण श्रीमातांना प्रार्थना करतो, वैखरी वाणीतून करतो. श्रीमाताजी मला असं होऊ दे, मला हा प्रॉब्लेम आहे, आपण सांगत असतो श्रीमातांना. परंतु ते श्रीमातांच्या पर्यंत पोहोचले की नाही कसं ओळखायचं, कसं समजणार ते? कारण हार्ट टू हार्ट आहे ते सगळं. आपण ब्रेननी प्रार्थना करतो, मेंदूनी करतो, बुद्धीने करतो प्रार्थना. नाही करायचंय म्हणून करतो. नाही, परमेश्वराला प्रार्थना आवडते ना, आपण प्रार्थना करूया. मग ही प्रार्थना बौद्धिकच झाली ना आपली. यामध्ये हृदयाचं स्थान कुठे आहे, किंवा हृदयातून जी करुणा पाझरते, जी दया उत्पन्न होते, ती कुठे आहे? याच्यामध्ये भक्तीचा ओलावा कुठे आहे या प्रार्थनेमध्ये? हे जे नवरस आहेत ते नवरस कुठे आहेत जे हृदयातून उत्पन्न होत आहेत? ते फार महत्वाचं आहे त्यातलं. म्हणजे परमेश्वराची भक्ती करत असताना किंवा आपले विचार किंवा आपल्या समस्या परमेश्वरापर्यंत पोहोचवायच्या कशा, ही खरी समस्या आपली. आपण रोज श्रीमातांना प्रार्थना करतो. आपल्याला एखादी समस्या असते, आपण रोज श्रीमातांना प्रार्थना करतो, श्रीमाताजी हा प्रॉब्लेम आहे माझा. रोज करतो, अनेक उपाय करत असतो. हे ठेवा, ते ठेवा, नारळ ठेवा, लिंबू ठेवा, अंक ठेवा, काहीतरी ठेवा. अगदी श्रीमातांना रोज उठल्या उठल्या आपण ती प्रार्थना करतो. जी समस्या आहे आपल्या डोक्यामध्ये, एक प्रकारचं सतत चिंतन चालू असतं समस्येचं. पण एवढं सर्व करून देखील आपल्या समस्या का नाही सुटत? ही एक समस्या आहे मोठी. एवढं सगळं आम्ही परमेश्वराला सांगतोय, तरी एवढा सहयोग करतो, तरी परमेश्वर माझं काय ऐकत नाही असं आपल्याला सतत वाटत असतं. एवढी वर्ष मी ध्यानधारणा करतोय, एवढी वर्ष सहयोग करतो, मग माझी समस्या का नाही सुटली? याचं कारण असं आहे की आपण हृदयातून परमेश्वराबरोबर कधी बोललोच नाही. बघा, आपण सांगतो श्रीमातांना सगळं, बोलत असतो, हे परमेश्वरा मला हे कर, झालं, पुढे काय नाही. पण ही प्रार्थना करत असताना किंवा आपण जसं आता श्रीमातांच्या समोर बसलोय, जसं आपल्या आई समोर आपण बसतो, त्यावेळी तिच्याबरोबर बोलतो ना, आणि ती बोललेलं पण आपण ऐकतो की नाही हे कळलं पाहिजे ना आपल्याला. आपणच आपलं गाराणं सांगत बसतो, पण श्रीमाताई काय म्हणतायत हे आपल्याला कसं ऐकायला येणार, कसं म्हणणार? त्यामुळं त्या काय म्हणतायत हे लक्ष आपलं तिकडं नसल्यामुळं आणखी समस्येमध्ये येतो आम्ही. आपल्याला वाटतं श्रीमातांनी काय ऐकलंच नाही आपलं, एवढं आपण प्रार्थना करतो, एवढा सहयोग करतोय, तरी हे असं का? कारण एकतर्फा विचार करतोय आपण. आपल्या समस्या आपण श्रीमातांना सांगतोय, परमेश्वराला सांगतो, परंतु तो काय म्हणतोय तिकडं आपलं कधीच लक्ष नसतं. आपण फक्त सांगत राहतो, भडीमार करतो समस्येचा. उत्तर काय आहे
ते आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. म्हणून आपण या ठिकाणी फसतो. आपल्याला वाटतं एवढं मी करतोय आणि मग परमेश्वर का ऐकत नाही. हेही खरं आहे. आपण जी प्रार्थना करत असतो श्री माताजींना, ती करायची नाही, तोंडातून करायची नाही, वैखरी वाणीतून करायची नाही, तर बाय हार्टली. आपण वैखरी वाणीतून किती जरी प्रार्थना केली तर ती परमेश्वराला ऐकायला जाईल असं काही सांगता येत नाही. नामस्मरण करताना देखील आपण वैखरी वाणीतून नाम घेतो, राम 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 असं म्हणतो. परंतु नामस्मरणाचा खरा अर्थ असा आहे की वैखरी वाणीतून आपण परावाणीपर्यंत उतरायचं आहे. म्हणजे 4 प्रकारच्या वाणी आहेत, परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी, 4 प्रकारच्या वाणी आहेत. मग वैखरी वाणीतून नाम घेताना राम 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 असं म्हणत 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 पश्यंती, मध्यमा आणि परा. बघा, वैखरी, पश्यंती, मध्यमा आणि परावाणी. म्हणजे आपल्याला कुठं जायचंय, परावाणीपर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे राम नाम बंद झालं आपलं, आतून ते जप चालू होतो. आपण ज्यावेळी राम वैखरीतून घेतो त्यावेळी ती हृदयामध्ये जातो, त्यावेळी मध्यमा होते, हृदयातून नाभीपर्यंत येते, त्यावेळी ती पश्यंती होते, आणि नाभीतून मूलाधार मध्ये जाते, त्यावेळी ती परावाणी होते. म्हणजे गणेश तत्वाजवळ जाते ती. म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी वाणी आहेत. मग असं आपण त्या वाणीपर्यंत जर गेलो तर ती वाणी परमेश्वराला समजते. म्हणजे परमेश्वराची वाणी कुठली आहे, परावाणी आहे. आणि जोपर्यंत ह्या वाणीतून आपण परमेश्वराला साद घालत नाही तर आपल्याला काही सुद्धा समजणार नाही. आपण कितीही टाहो फोडलात तरी देखील आपल्याला काही सुद्धा समजणार नाही. आपली समस्या किंवा आपण जे काय बोलायचंय परमेश्वराच्या कानापर्यंत जर घालायचं असेल तर ते सांगणार कसं. तर यासाठी आपलं लक्ष परम चैतन्यावरती असणं गरजेचं आहे आणि हृदयाचा भाव जागृत झाला पाहिजे. भक्ती हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून ज्या वेळेला आपण श्री माताने एखादी समस्या सांगत असतो आपली हृदयापासून, त्यावेळेला नुसता श्री मातांच्या समोर असं बसायचंय आपण, बस एवढंच करायचंय. आणि हृदयातून आतमधून जी भाषा आहे, ज्याला नाम घेताना पण जसं वैखरीतून परावाणीत जात असताना आत आत उतरतो, बरोबर आहे. आणि मग ती वैखरी वाणी बंद होते, राम नाम म्हणायचं बंद होतं आणि आतमध्ये जप चालू होतो. त्याला अजपा जप म्हणतात. आपल्या योगी लोकांच्या भाषेत काय म्हणतात, अजपा जप योग भाषा, अजपा जप वाणी. म्हणजे आपोआप ती वाणी चालू होते आतून. मग ही भाषा जी आहे, अजपाजप जी वाणी आहे, ती आपल्याला आली पाहिजे. म्हणजे नामस्मरण तर घेतोच आहे आपण वैखरीतून, परंतु आतून जी पश्यंती आणि मध्यमातून जी अजपाजप वाणी होते ना, आत 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 मध्ये जातो आपण, उतरतो. त्यावेळेला या वाणीतून आपण परमेश्वराशी बोलायला शिकलं पाहिजे. आता म्हणजे ही आत्म्याच्या जवळ नेणारी वाणी आहे. मध्यमा, पश्यंती, परा ह्या ज्या वाण्या आहेत त्या वाण्या आपल्याला परमेश्वराच्या जवळ नेणाऱ्या वाण्या आहेत. जसं पूर्वीचे जी योगी अवतरण जी होती ना, ती या भाषेमध्ये बोलायचे. जसं भगवान महावीर होते, समव शरण रचना असायची त्यांची, आणि समव शरण रचना असताना करत असताना ते फक्त यायचे, बसायचे, त्यांची भाषा चालू झाली. ऐकणारेही त्या लेवलचे होते, साक्षात्कारी होते, म्हणून त्यांना कळत होती त्यांची भाषा. जर ऐकणारी व्यक्ती साक्षात्कारी नसती, सर्वसामान्य असती, तर तिला ती भाषाच कळली नसती. म्हणून ही भाषा, परमेश्वरी जी भाषा आहे ना, ही भाषा आपल्याला शिकता आली पाहिजे, ही प्रार्थना करता आली पाहिजे आतून, वरून नाही, वैखरी वाणीतून नाही. आम्ही मस्त बोलतो वैखरी, वैखरी वाणी म्हणजे ब्रेनशी जोडलेली आहे, आपल्या बुद्धिमत्तेशी जोडलेली आहे. परंतु पश्यंत, मध्यमा आणि परावाणी जी आहे ती बाय हार्ट मधून जी बोलली जाते ती भाषा आम्हाला आली पाहिजे. म्हणून श्रीमातांच्या समोर ज्यावेळी आम्ही बसतो त्यावेळी फक्त परमेश्वराला श्रीमातांना पाहतो, काही बोलत नाही. जसं कासव असतं ना, कासव असतं, प्रत्येक देवळामध्ये कासव का असतं माहितीये, ही कासवासारखी आपली स्थिती पाहिजे. हे कासव जे आहे ना ते परमेश्वराकडे तोंड करून बघत असतं, असं नुसतं काही बोलत नाही, काय नाही, फक्त बघत असतं.
दृष्टीला दृष्टी देतं ते. एखादं लहान कासव आहे समजा, ती वाढतं कसं आपल्याला माहिती आहे. आईच्या डोळ्यामध्ये पाहतं ते कासव, आणि कासव जे करुणेनं बघतं ना, त्याच्या डोळ्यामध्ये करुणा असते. कासवाच्या वात्सल्य भाव असतो, तो कासवामध्ये असतो. म्हणून कासवाला फार महत्व आहे. ते लक्ष्मी तत्व मानले गेलेलं, कारण तिच्यामध्ये करुणा आहे, दया आहे, क्षमा आहे, वात्सल्य आहे. हा जो अबोधिता आहे, ही जी भाषा आहे, ती कासवामध्ये आहे. म्हणून कासवाचं जे पिल्लू आहे ते फक्त आईच्या डोळ्यात पाहतं, आणि आई देखील त्याकडे करुणेनं पाहते, आणि नुसता त्या वाणीतून, करुणेतून ते पिल्लू वाढत जातं. काही खात नाही ते, त्याला काही खायला देत नाही आई, फक्त तिच्याकडे पाहत असते आणि ती वाढत असतं. आणि या वाढीमुळे तिचं कासवाचं आयुष्य बघा किती असतं. भरपूर आयुष्य आहे कासवाला. हजारो वर्ष कासव जगतं. कासवाला मरण नाहीये लवकर, ते लवकर मरत नाही. कारण कासव काही खातच नाही ना, कारण हे एक स्पिरिच्युअल लेवलचं कासव असतं. स्पिरिच्युअल भाषा आहे ती, किंवा स्पिरिच्युअल खाणं आहे तिचं. म्हणूनच कासव टिकतं. तसं आपणही त्या कासवासारखं असायला पाहिजे. म्हणजे आपण देखील श्रीमातांच्या समोर बसताना श्रीमातांच्या डोळ्यामध्ये अगदी वात्सल्यपूर्ण नजरेनं पाहायचं असतं. आणि श्रीमाता देखील आपल्याकडे ज्यावेळी ह्या नजरेनं बघतील, त्यावेळेला आपल्यामध्ये वाढ होत जाते. बाकी कशानं आपल्यात वाढ होत नाहीये, ध्यानानं आमच्यात वाढ होत नाहीये. होते, करून घेतात श्रीमाता इथे. ज्यावेळेला नजरानजर होते ना, ज्यावेळी आपण श्रीमातांच्याकडे पाहतो वात्सल्यपूर्ण नजरेनं, भक्तीनं, कासवासारखं, त्या कासवाच्या पिल्लासारखं, त्यामध्ये जे करुणेचा भाव आहे श्रीमातांच्या डोळ्यात, जी अबोधिता आहे, जी पवित्रता आहे, ती आमच्याकडे येते. आमच्या डोळ्यामधून ती आतमध्ये येते, आणि मग आमची वाढ व्हायला सुरुवात होते. हे असं गणित आहे. म्हणून परमेश्वराशी बोलत असताना आपण या आतल्या भाषेतून ज्यावेळी आपण बोलू ना, त्यावेळेला ती कळतं त्याला. आईला भाषा कळते कधी. मुलगा तर रडत असतो, त्याला काय होते काय समजत नाही, पण आईला कळतं ना काय झालेलं आहे ते पोराला. बरोबर अगदी तान्ह्या बाला ती घेते जवळ, बरोबर घेतली की ती रडायचं थांबतं. म्हणजे काय होतं, ही कुठली भाषा आहे. त्या पोराला तर काय शिकलेलं नसतं अजून, महिन्याभराचं ते एवढं छोटं पोरग असतं, परंतु बरोबर आई घेतली आणि बघितलं जरी, तरी पण ती पोरग शांत झोपी जातं. हे कशामुळे घडतं? ही भाषा कुठली? हीच भाषा आपल्याला आली पाहिजे. ही अबोधिता, ही पवित्रता, किंवा हे वात्सल्य, हे प्रेम, हे आईच्या डोळ्यातून आपल्याला मिळत असतं. आणि म्हणूनच ते मातांचे जे डोळे आहेत ना, ते फार महत्वाचे आहेत. आणि त्यातूनच अगदी करुणा वाहत असते, प्रेम वाहत असतं. आणि हेच आपण ग्रहण करायचं असतं. ज्यावेळी श्रीमातांच्या समोर बसतो ना, त्यावेळी समस्या सांगायची गरजच नाही, फक्त श्रीमातांना पाहायचंय. श्रीमाता त्यांना सगळं माहिती असतं आपल्यातलं काय काय नाही. ते सांगून आपल्याला काय कळणार नाही. ती जे भोगायचंय ते भोगावं लागतं आपल्याला, त्याचा विषय नाही. परंतु ज्या वेळेला आम्ही या तत्वामध्ये उतरतो, या वात्सल्य भावामध्ये उतरतो, या प्रेमामध्ये उतरतो, त्यावेळेला श्रीमाताजी आपल्याला आशीर्वादित करतात आणि आपली समस्या निघून जाते. सांगायची गरजच नाही आपल्या आईला. आपल्या आईला सगळं माहित असतं की आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, काय झालेलं आहे. फक्त बसायचं आहे तिथे आणि श्रीमातांच्याकडे पाहायचं आहे, बस झालं. आणि हाताच्या बोटावरती लक्ष द्यायचंय. तिची करुणा हातातून व्हायला सुरुवात होते, आपल्या डोळ्यातून व्हायला सुरुवात होते. संपूर्ण शरीरामध्ये आपण वात्सल्य भावनेनं ओलेचिंब होऊन जातो. आपलं हृदय देखील करुणेनं भरून जातं. अशा वेळेला ही करुणा कार्य करते आईची, आणि हीच करुणा आम्हाला प्राप्त करायची असते. हे फार महत्वाचं असतं. श्रीमातांना पाहत पाहत आपले डोळे आपण बंद करूया. त्यांचं रूप आमच्या डोळ्यामध्ये आपण साठवूया आणि लक्ष व्हायब्रेशन्सकडे ठेवूया. आपल्या दोन्ही हाताच्या बोटामधून जे चैतन्य येते ना, नसामधून, ते चैतन्य आम्ही खेचून घेतोय, शोषून घेतोय. ही करुणा, ही प्रेम आम्ही शोषून घेतोय. चैतन्याच्या रूपात श्रीमाताई देत आहेत आम्हाला, कारण आईसारखंच आपल्याला व्हायला पाहिजे ना. ते अमृत आम्ही शोषून घेतोय, खेचून घेतोय. ते आपल्या हिताच आहे. आपल्या हिताचं काय आहे ते श्रीमाताईने सगळं माहिती असतं. आपण सांगायची काय गरज आहे? आपण सांगणं आणि मग श्रीमाताईने ऐकणं म्हणजे आपला श्रीमाताईंच्या वरती विश्वास नसल्याचा प्रकार आहे तो. त्याला सगळंच समजतं ना.
आपल्या काय समस्या आहेत, किती अडचणीत आहे आपण, काय झालेलं आहे, सगळं कळतं त्यांना. आपण सांगायची काहीच गरज नसते. आपण म्हणतो श्री माताने प्रार्थना करा, हे करा, ते करा, त्यांना सगळं माहिती आहे. आपल्या हृदयामध्ये श्री माताजी आहेत. फक्त एकच करायचं आहे की आपली कुंडली कायम सहस्त्रारच्या वरती ठेवायची, बस एवढंच कार्य करायचं आहे. बाकी जे काय श्रीमाताई देतील ते स्वीकारायचं, चांगलं असू दे, वाईट असू दे, सगळं स्वीकारायची तयारी आम्हाला पाहिजे, तरच आपलं कल्याण होतं. कारण आपल्यापेक्षा परमेश्वराला जास्त माहिती आहे ना. म्हणून आपण आपला अहंकार कधी वर येऊ द्यायचा नाही किंवा सांगायचं नाही श्रीमाताने, श्रीमाताई असं झालंय, काही गरज नाही. त्यांना कळतं. आणि ही भाषा जोपर्यंत आम्ही शिकत नाही तोपर्यंत श्रीमाताईंना काय म्हणायचं आहे ते देखील समजणार नाही. म्हणून आपण नुसता बसायचंय, हृदयातून भाव जागृत झाले पाहिजेत, बस एवढंच आहे. आणि भाव जागृत झाले की देव आपोआप प्रगट होतो, हे कळलं पाहिजे. जे चैतन्य आपण श्रीमातांच्याकडून घेतोय, खेचलेलं चैतन्य, ते मनगटापासून, कोपऱ्यापासून, खांद्यापर्यंत घ्यायचं, एकसारखं खेचून घ्यायचंय. या चैतन्यामध्ये आपण आकंठ बुडून जायचं आहे, आईच्या प्रेमामध्ये बुडून जायचं आहे. असं आहे ना. कारण श्रीमाताईंनी श्री गणेशांना कसं निर्माण केले माहितीये? तिच्या अंगातील मळापासून बघा, म्हणजे संपूर्ण चैतन्य व्हायब्रेशन्स आहेत ना. तसं आपलं जे शरीर आहे ना, संपूर्ण चैतन्यमय झालं पाहिजे, व्हायब्रेटेड झालं पाहिजे. आपल्या रोम रोमातून चैतन्य उत्सर्जित झालं पाहिजे. जर अजूनही आपल्यामधून चैतन्य उत्सर्जित होत नाहीये तर आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे, ती शोधून काढून आपण ठीक झालं पाहिजे, पवित्र झालं पाहिजे, निर्मळ झालं पाहिजे. आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सहजयोगाची प्राप्ती होत नाही, आपल्याला परिपूर्णता येत नाही आपल्याला. आणि हे येण्यासाठी या चैतन्यामध्ये अगदी बुडावं लागतं, एकरूप व्हावं लागतं. हे जे काही चैतन्य आपण खेचून घेतोय ते दोन्ही हाताच्या खांद्यापर्यंत घेतोय, एकसारखं नसामधून, आतमधून. हे शिकलं पाहिजे, खेचायचं. चुंबक आहे ना आतमध्ये, गणेशासारखं आपल्याला श्रीमाताईंनी बनवलेलं आहे, तर खेचण्याची ताकद आमच्यामध्ये आली पाहिजे. अगोदरच जर आपल्या आतमध्ये काय असेल, क्रोध असेल, ईर्ष्या असेल, राग असेल कोणाविषयी, तर आम्ही ते खेचू शकत नाही. यासाठी हृदय स्वच्छ असावं लागतं. हृदयामध्ये कुठल्याही प्रकारचं किलमिश असू नये, सगळ्यांना क्षमा केलेली असावी, कुणाबाबतीत ईर्ष्या नको, सर्वांच्या प्रती प्रेम, दया, शांती आणि आनंदच पाहिजे. बाकी आपल्याला काही नकोय. काय मिळवायचं इथे येऊन? जे उच्च स्थितीला नेणारी जी गोष्ट आहे ती आम्हाला प्राप्त करायची आहे. सहजयोगामध्ये तर हेच मिळतं. बाकी सर्व समस्या आपल्याला सुटतायत, सहजयोगामधून सुटून जातात, काही अडचण नसते त्याच्यामध्ये. पण त्या समस्येमध्ये आपण अडकायचं नाहीये. ही समस्या आपोआप सुटून जाते ज्यावेळी आमची कुंडलिनी वर येते आई स्वरूपात. त्यावेळेला आईला आपली काळजी असते मुलाची. त्यामुळे आपण असं म्हणायचं नाही की श्री माताजीने असंच हे केलं नाही, ते असं नाही म्हणायचं. श्री माताजींचं सगळीकडे लक्ष आहे, आईचं सगळ्या मुलांच्यावरती लक्ष असतं ना. पूर्वीच्या काळी तर किती तरी मुलं व्हायचे, आता तर 2 मुलं बास म्हणतात, एक आता बास झालं. पूर्वी 10-10, 12-12 मुलं असायची आणि ती आई सगळ्यांना सांभाळायची. वैशिष्ट्य आहे ना. म्हणजे ती कसं सांभाळायची, छोटस असायचं, एक मध असायचं, त्यानंतर त्यापेक्षा थोडं मोठं असायचं, ती सगळ्यांना, आणि ते सगळं करत करत ती सांभाळ करायची. म्हणजे तिचं मातृत्व किती मोठं. मग आपल्याला श्री माताजी का नाही सांभाळणार, तिचंही लक्ष असतं. हे आपल्या का नाही लक्षात येत की आपल्याकडं श्री माताजींचं लक्ष नाही, असं म्हणायचं काय कारण आहे? काहीही समस्या असू दे आपली, फक्त श्रीमातांच्या समोर बसलं की विषय संपला. ते जाणून देतात, सगळं करून घेतात आपल्याकडून सगळं. फक्त तिच्याशी एकरूप झालं पाहिजे, निष्ठा पाहिजे श्रीमातांच्यावरती. श्रीमाताजी जे देतायत ना ते फक्त घ्यायची तयारी पाहिजे आमची, बस. काही जसं येशू ख्रिस्तांसारखं आहे, ते तर गणेशच होते, परंतु त्यांना क्रुसिफाईड झाले ते, म्हणजे आईनच करायला सांगितलं ना बलिदान, पण त्यांनी केलं ना, घेतलं ना, स्वीकारलं ना. ते म्हणले असते का नाही मला ती आता बलिदान करायचं नाही आहे? आईशी असं ते बोलू शकतात का? नाही. निष्ठा आहे ना श्रीमातांच्यावर, आईवर निष्ठा आहे त्यांची, म्हणून ते बलिदान झाले, क्रुसिफाईड झाले.
जे श्रीमाताई देतायत ना ते घेतलं पाहिजे, चांगलं वाईट दोन्हीही. म्हणून आपण असं म्हणायचं नाही की आपल्याला चांगलंच मिळायला पाहिजे, वाईट नको आहे श्रीमाताई, असं म्हणायचं नाही. ते देतायत याचा अर्थ काहीतरी ते शिकवतायत आपल्याला, आणि हे शिक्षण आपण घेतलं पाहिजे. ऊन आणि सावलीचा हा जो खेळ आहे तो खेळलाच पाहिजे ना आपल्याला. आता आपला डावा हात बरोबर कुंडलिनीच्या समोर धरायचा आणि उजव्या हाताने आपण कुंडलिनी वरती चढवायची शिस्तीत. लक्ष कुंडलिनीकडे ठेवायचं. बघा, शिस्तीत 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 वरती कुंडलिनी चढवायची आपल्याला. लक्ष कुंडलिनीकडे. टाळूतून तिला बाहेर काढून एक गाठ मारायची. दुसऱ्या वेळेला शिस्तीत चढवायची कुंडलिनी. हळू 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 ती वर येते. 2 गाठी मारतोय आपण. तिसऱ्या वेळेला परत लक्ष कुंडलिनीकडे, हाताकडे नको, हातवारी करण्या तिकडे नको, कुंडलिनीकडे लक्ष पाहिजे. म्हणजे आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर येते हे कळलं पाहिजे आपल्याला. 3 गाठी मारतोय आपण. गणेशाच्या हातामध्येच कुंडलिनी असते ना, मग आपल्या हातामध्ये कुंडलिनी म्हणजे नागच आहे तो. गणेश तत्व जागृत झाल्यानंतर आपल्याला देखील कुंडलिनी चालवता येते, जशी माताने दिलेली ताकद असते. कवच. डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. बघा, आता लक्ष कवचाकडे द्यायचं, हाताकडे नाही. जे आपल्या भोवती हे संरक्षण वलय आहे, संरक्षक वलय म्हणा, चैतन्याचं. आणि या वलयामध्ये आपण सुरक्षित आहोत. आतमध्ये कुठलाही व्हायरस, कुठलीही निगेटिव्हिटी हे भेदून आत येऊ शकत नाही. हे तेजो वलय असतं. आपल्या आत्म्याचं, चैतन्याचं जे चक्र आहेत आपल्या, या चक्रातून जे चैतन्य बाहेर पडतं त्यातून हे वलय तयार झालेलं असतं. 7 प्रकारचं सप्तरंग म्हणतो ना. त्यानंतर आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. बघा, आता फरक किती पडतो. लक्ष व्हायब्रेशन्सकडे, हाताच्या बोटांच्या वरती जे चैतन्य येतं ते खेचून घेतोय, आणि जे आपण संरक्षण घेतलं वलय शरीराभोवतीने, त्या वलयाकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे आपण जे बंधन घेतलं ते आपल्यालाच बसलंय की नाही हे अगोदर पाहायचं. हे बघणं महत्वाचं आहे. आपण नुसताच घेत आलोय आज अखेर, परंतु हे घेतल्यानंतर आमची कुंडलिनी वर राहिली का, आमचं जे वलय आम्ही घेतलं ते बरोबर राहिलं का, बसलं का वलय आपल्याला, हे बघणं गरजेचं आहे ना. आपण कधीच बघितलं नाही, नुसता घेत राहिलो आम्ही. बंधन घ्या, घेतलं बंधन, झालं. पुढे काय, काहीच कळलं नाही आम्हाला की हातामध्ये चैतन्य असतं आणि त्या चैतन्यातून कुंडलिनी वरती येते. जे संरक्षक कवच आहे, या कवचामध्ये आपण सुरक्षित राहू शकतो हे आपल्याला माहितीच नाही. आणि हे समजणं अत्यंत गरजेचं आहे की जे वलय भेदून कुठलीही निगेटिव्हिटी, कुठलाही व्हायरस, कुठलाही प्राणी आत येऊ शकत नाही. आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ शकत नाही. फक्त हे वलय बंधन परफेक्ट पाहिजे आणि ते घेता आलं पाहिजे. व्हायब्रेशन्सकडे लक्ष पाहिजे. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवूया, डाव्या बाजूला ठेवायचा. इथं म्हणूया, श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाहीये, फक्त आत्मा आहे. बघा, आता आत्म्याचा अर्थ आपल्याला समजला. ज्या पंचमहाभूताच्या तन्मात्रा आहेत त्यापासून आपला आत्मा झालाय, आणि तो म्हणजे मी आहे, तो मी आहे. तो सुगंध मी आहे, ती पारदर्शकता आत्म्याची ती मी आहे. ते अग्नीचं तेज ते मी आहे, आणि ते आकाश जी पोकळी आहे ते मी आहे. संपूर्ण चैतन्यमय स्वरूप असं इतर तत्व ते मी आहे, तो आत्मा. त्यापासून सगळ्यापासून जो बनलेला आहे
तो आत्मा मी आहे. शिवोहम शिवोहम, तो मी आहे. म्हणजे आत्म्याचं चिंतन करत असताना या सर्व गोष्टीचं भान आपल्याला पाहिजे, हे ज्ञान पाहिजे आम्हाला. नुसता आत्मा आहे म्हणून चालणार नाही. तो कसा तयार झालाय हेही कळायला पाहिजे ना. का नुसताच म्हणायचं मी आत्मा आहे, मी आत्म्याला जाणलं. काय जाणलं? काय जाणलं आत्म्याविषयी आम्ही? हे समजणं गरजेचं आहे आपल्याला की पंचमहाभूत तत्वापासून, त्याच्या तन्मात्रापासून हा आत्मा बनलेला आहे. आणि ज्या वेळेला आम्ही आत्म्याच्या अधिकाधिक जवळ जाऊ, तस तसे या तन्मात्राचे गुण आमच्यामध्ये प्रकट व्हायला लागतात. म्हणजे तेजस्वी होतो आपण, अग्नीसारखं, पाण्यासारखं अगदी स्वच्छ निर्मळ स्फटिकासारखं होतो. आपली भाषा मृदू होते, शरीर अगदी नितळ कांतिमय होतं. आणि आकाश तत्वातलं जे तेज आहे किंवा आकाश तत्वातली पोकळी आहे, त्याप्रमाणे आम्ही पोकळ आणि हलकं होतो आकाशासारखं. वायू जे हलकेपण देतं आम्हाला, आकाश आणि वायू, त्यासारखं आम्ही हलकं होतो. हे शरीर जरी आमचं असलं जड, तरी आम्हाला हलकं वाटायला लागतं, कारण आम्ही आत्म्याला जाणलं. तो मी आहे हे समजणं किंवा त्याचा अर्थ समजणं आणि ते समजून घेऊन म्हणणं, यात फरक आहे. श्री माताजी आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे, शुद्धता आहे. कारण हे सगळं शुद्ध आहे. अग्नी शुद्ध आहे, त्यातलं तेज शुद्ध आहे, जल आहे ते पारदर्शक, ती शुद्धता आहे, ती पवित्रता आहे. कारण त्यातलं जे गणेश तत्व आहे ना, ते म्हणजे आत्मा आहे. अग्नि तत्वातलं गणेश तत्व, पृथ्वी तत्वातलं गणेश तत्व, वायू तत्वातलं गणेश तत्व आणि जल तत्वातलं गणेश तत्व, हे सगळं मिळून जी तन्मात्रा म्हणजे गणेश, तो मी आहे आत्मा. म्हणजे आत्मा ही श्री गणेश आहे, श्री माताही म्हणतायत त्याप्रमाणे. पण त्याच्या मागे एवढा मोठा अर्थ आहे, हे समजणं गरजेचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचं, मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा आहे. श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. हात दाबून शिस्तीत फिरवायचा. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजित व्हा. देवीला आवाहन करतोय आपण. त्यानंतर तो हात किंचित वरती उचलायचा आपल्याला, थोडासा वर खाली मागे पुढे फिरवून बघायचंय. टाळूतून आपल्याला चैतन्य लहरी उजव्या हाताच्या तळव्यावर जाणवतात का बघायचंय. हे महत्वाचं आहे. ध्यान इथं करायचंय आपल्याला. म्हणजे आपण कनेक्शन लावायचं इथून, टाळूतून कनेक्शन लागलं पाहिजे वरच्या दिशेनं. हात खाली घेऊया आणि बघूया आता आपली कुंडलिनी सहस्त्रारचं भेदन करून वर आली का आणि आपलं कनेक्शन लागलं का, एवढं पाहायचं. कारण कुंडलिनीनं सहस्त्रारचं छेद घेणं अत्यंत गरजेचं आहे. ध्यान कसं होणार त्याशिवाय? आम्ही जोडलो कसं जाणार? कुंडलिनी जोडते ना, जॉईंट, ते जोडणं देखील असं परफेक्ट पाहिजे की ती परत खाली आली नाही पाहिजे. आणि हे जोडणं आपलं व्यवस्थित राहण्यासाठी आपली चक्र, आपल्या नाड्या आपण स्वच्छ ठेवायच्या असतात. एवढं आपलं जोडणं मजबूत असलं पाहिजे. नाहीतर जरा एक 5 मिनिटं वर जाते तर आणखी विचार आले, खाली आलो आम्ही, परत आणि काय झालं ते विचाराच्या मागे धावत गेलो, झालं परत खाली आलो, ध्यान होतच नाही. म्हणजे हे जोडणं आमचं कमजोर होतं. कशामुळे? आमची खालची चक्र मजबूत नाहीत. आमच्या खालच्या चक्रावरती जर प्रॉब्लेम असेल, मूलाधार मध्ये, स्वादिष्ठान, नाभी, हार्ट, तर या चक्रांना आपण मजबूत करणं गरजेचं आहे. जर ही चक्र मजबूत झाली
तर कुंडलिनी जास्तीत जास्त सहस्त्रारच्या वरती राहू शकते. म्हणूनच काही वेळेला असं होतं की आपण वर जात असतो आणि विचाराचे मागे धावतो. काही वेळेला अचानकच विचार, एखादा कुठला तरी विचार तरंगत येतो आणि आम्ही त्या विचाराच्या मागे धावतो. मग हे जरी झालं, समजा विचार आले, तरी पण मनाला बजावायचं. त्याला नीती नीती म्हटलेलं आहे संस्कृत मध्ये, की मना आहे बाबा, हा विचार नाही करायचा, मला वरती राहायचंय, शस्त्रावर राहायचंय, मनाला बजावावं लागतं. हे शरीर आणि मन, हे जसं मन आहे ना, तसं शरीर बनतं आपलं, विचार आपले बनतात. मनात जे विचार येतात त्याप्रमाणे हे शरीर बनत असतं. म्हणून चित्त, आपलं चित्त ही गोष्टच वेगळी आहे. ती वर्तमान काळामध्ये असू शकते. माइंड हे लेफ्टला, डाव्या बाजूला, भूतकाळामध्ये होऊन गेलेल्या घटनेविषयी जे आहे घडतं, आपल्या डोक्यात येतं, ते मनातून येतं. मन कुठं आहे? बाहेरच्या बाजूला. आणि चित्त कुठं आहे? तर ते आतल्या बाजूला आहे. असं आहे. म्हणून चित्त हे फार महत्वाचं आहे. चित्त शस्त्राच्या वर लावायचंय, मन लावायचं नाही आपल्याला. चित्त, मन आपल्याला भरकटवतं, चित्त भरकटवत नाही आपल्याला. आम्ही स्थिर राहू शकतो शस्त्राच्या वरती, पण मन आपल्याला भरकटून टाकतं सगळं. ते कसं आहे, ते चित्ताला भरकटवतं. जसं चित्त म्हणजे कसं, एखादं लहान मूल आहे आतमध्ये, ते घराच्या आत आहे, आणि दुसरं मूल जे आहे ते बाहेर आहे, घराच्या बाहेर आहे. म्हणजे हे शरीर आहे ते घर आहे समजा, आतमध्ये मन आहे. तो एक मुलगा आहे समजा छोटा, आणि बाहेर एक मुलगा आहे. म्हणजे चित्त आतमध्ये आणि मन बाहेर आहे. तर मन काय करतं, त्या चित्ताला कसं भरकटवतं? चित्त बाहेरच बघत असतं काही वेळेला, त्याला वळवावं लागतं आतल्या दिशेनं. जर मन बाहेर असेल तर समजा एखादं लहान मूल, त्याला उपमा देऊ आपण, तर ते काय करतं, एक आईस्क्रीम आहे समजा, आईस्क्रीम त्याच्या हातात आहे, तर ते काय करतं, आतल्या मुलाला दाखवतं आईस्क्रीम. ते मूल लगेच तिकडे अट्रॅक्ट होतं, त्याला आईस्क्रीम पाहिजे. म्हणजे पहिला मन जे आहे ते मन तुम्हाला भरकट होतं, मग चित्त जातं तिकडं. मन पहिला जातं आणि मग त्याच्या मागोमाग चित्त जातं. म्हणून मनाला आपण काय करतो, की मनाला बाहेरच ठेवतो आणि चित्त आतमध्ये वळवतो. आणि ते चित्त न भरकटवता ते योग्य दिशेनं लावणं म्हणजे योगाची क्रिया करणं. थोडक्यात योग घटित झाला म्हणायचं मग आमचा. म्हणून चित्तामध्ये जे काय विचार उमटतायत, ते विचार आपण नेती नेती म्हणून झटकून टाकायचे असतात. नाही, मला हे करायचं नाही, नाही माझ्या चित्तात हे यायला नको, माझ्या चित्तात ते नको आहे, मला श्रीमातांच्या चरणाशी राहायचंय, मला शस्त्राच्या वर राहायचंय. हे सतत चिंतन करणं हे चित्ताला घडवण्यासारखं आहे. म्हणजे चित्ताला घडवावं लागतं, त्याला नियमन करावं लागतं. योग्य नियमन करून ते चित्त परमेश्वराच्या चरणाशी लावणं म्हणजे योग करणं, असा याचा अर्थ आहे. मग हे चित्त आपण न भरकटवता लक्ष शस्त्राच्या वरती ठेवून त्याला सतत लक्ष देत राहणं म्हणजे धारणा करणं. एकदा आपण चित्त लावलं म्हणजे ते होत नाही, तर चित्त आलं की मन त्याच्या मागोमाग आहेच. मन काय करतं, त्याला ओढतं खाली, ते आमिष दाखवतं, नाही ही विचार कर, ते बघ, ते भूतकाळात घडलेलं आहे ते आठव, असं ते करतं मन. आणि त्यामुळे चित्त काय होतं, त्या मनाच्या मागे धावतं. आईस्क्रीम दाखवते ना, मग त्याच्या मागे ती जातं आईस्क्रीम खायला. तशातला हा प्रकार आहे. म्हणून त्याला न भरकटवता, मनाच्या मागे न लागता आपण चित्त स्थिर करायचा प्रयत्न करायचा असतो. हे योगातलं फार मोठं तत्व आहे, प्रिन्सिपल आहे. त्याला चित्तस्य वृत्ती निरोध हा म्हटलेला आहे, मनस्य वृत्ती निरोध नाही म्हटलेला, चित्तस्य. कारण चित्तामध्ये ते उमटतं आणि चित्तामध्ये ते न उमटता ते योग्य दिशेनं ते लावणं हे गरजेचं असतं. त्याला धारणा म्हणतात. आणि ही धारणा आपल्याला करणं गरजेचं असतं. लक्ष शस्त्राच्या वर आहे, थोडस आपण लक्ष वरती ठेवूया. आता आपण डावी बाजू थोडीशी भक्कम करायची आहे. तर डाव्या बाजूला काय करायचं,
आपली जी डावी नाडी आहे, लक्ष वरती पण असू दे, काय अडचण नाही, त्यासाठी खाली डावी बाजू भक्कम करायची. काही जणांची, बऱ्याच जण साधकांची डावी बाजू कमजोर होते, भावनिक असतात फार. घरातील भांडणं किंवा न पटणं याच्यामुळे काय होतं, आपण भावनिक होतो. आम्ही एवढा सहयोग करतो, आम्हाला किती त्रास का श्री माताजी, असं तसं बऱ्याच गोष्टीमुळे आपलं हृदय कमकुवत होतं आणि आपण लेफ्ट साईडला जातो. तर हे होऊ नये यासाठी आपण आता डावी बाजू मजबूत करायची. आपली जी 5 बोट आहेत ती एकत्र आणायची. उजव्या हातातली 5 बोट एकत्र करायची अशी. आणि काय करायचंय तर डाव्या बाजूला जिथं स्वादिष्ठान आहे, लेफ्ट स्वादिष्ठान, तिथून आपण सुरुवात होते मूलाधार चक्रापासून, म्हणजे लेफ्ट स्वादिष्ठान म्हणायचं. तिथून ती नाडी आज्ञाचक्रापर्यंत आणून बॅक आज्ञेवरती आपल्याला ठेवायचंय मंत्र म्हणत. म्हणजे उदाहरणार्थ महाकाली, समजा आपण महाकालीचा मंत्र म्हणतोय, तर काय करायचं, आपलं बोट स्वादिष्ठान चक्राच्या जवळ असं धरायचं आहे. ओम त्वमेव साक्षात श्री म्हटलं की आज्ञाचक्रापर्यंत यायचं, आपण खालून आज्ञाचक्रापर्यंत यायचं. श्री महाकाली म्हटलं की नाही, तो हात क्रॉस करून इथून बॅक आज्ञेवरती नेऊन ठेवायचा. महाकाली बरोबर बॅक आज्ञेवरती आली पाहिजे. ओम त्वमेव साक्षात श्री महाकाली साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः असं म्हणू तोपर्यंत हात मागील आज्ञाचक्रावरतीच ठेवायचा आहे. मंत्र म्हणून झाला, परत तो खाली घ्यायचा. लक्षात आलं? महाकाली म्हटलं ना, आपली जी 5 बोटं आपण उजव्या हाताची एकत्र केली ती लेफ्ट स्वादिष्टांच्या समोर धरलेली आहेत. अशी सुरुवात तिथून होते. ओम त्वमेव साक्षात म्हटलं की हळूहळू ते वरती वरती उचलायचंय आपल्याला. म्हणजे ते जी 5 बोट आहेत ती त्या नाडीतून वरती 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 आज्ञाचक्रापर्यंत आणायचे आहेत. त्वमेव त्वमेव साक्षात म्हटलं की नाही, ते खाली आज्ञाचक्रापर्यंत आणायचं. श्री महाकाली म्हटलं की आज्ञेतून उजवीकडे क्रॉस करून मागील आज्ञाचक्रावरती धरायची. तिथं महाकालीचा मंत्र आला पाहिजे. असं आपल्याला करायचंय. ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील तर 5 बोट एकत्र करायचे, स्वादिष्ठान जवळ धरायचे. बघा, ही डावी बाजू मजबूत करण्यासाठीची गोष्ट आहे. आपली जी इडा नाडी आहे ती मजबूत व्हावी, स्ट्रॉंग व्हावी, यासाठी आपण हे करतोय. आणि जसजसं आपला हात आपण वर नेत जातो तसतसं आपल्या नाडीवरती पण लक्ष आपल्याला केंद्रित करत करत, डावी नाडी कशी आहे ती त्याप्रमाणे त्या नाडीवरती आपण जाऊन क्रॉस करून मागील आज्ञा चक्रावरती बोट, ही 5 बोट धरायची आहेत आपल्याला. काळ भैरव बघा, ओ आज्ञाचक्रापर्यंत आलो. त्वमेव साक्षात श्री काळ भैरव साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. 5 बोट आपण मागील आज्ञाचक्रावरती धरलेत. मंत्र तिथं आला पाहिजे बरोबर. आता हात खाली घ्यायचा. म्हणजे आपल्या लक्षात आले की ओम म्हटलं ना, ओम म्हणत असताना आपण उजवा हात जी 5 बोट आहेत ती वरती वरती वरती, मग कुठं आला पाहिजे, आज्ञाचक्रामध्ये मध्य बरोबर. सूर्य तत्व, जीसस मेरी माता, तिथं ओम असं म आला तिथं. त्वमेव साक्षात म्हटलं की क्रॉस करून उजवीकडून कानाच्या वरून, उजव्या कानाच्या वरून मागील आज्ञाचक्रावरती जाऊन मग काय असेल तो मंत्र म्हणायचा आहे तिथे. आणि लक्ष त्यावेळेला मागील आज्ञाचक्रावरती देणं गरजेचं आहे. जिथं जिथं आपला हात जाईल त्या त्या ठिकाणी आपलं लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर आहे. पुढील मंत्र म्हणायचं आपल्याला. महाभैरव बघा, ओम आज्ञाचक्रापर्यंत आलो. पुढे तमेव साक्षात म्हटलं की क्रॉस करून मागे जायचंय.
त्वमेव साक्षात् श्री महाभैरव साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. बघा, परत हात खाली घेऊया. याच्याने आपली डावी नाडी स्वच्छ होईल. पुढे स्मशान भैरव. ओम त्वमेव साक्षात् श्री स्मशान भैरव साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. मागील आज्ञाचक्रावरती आपण व्हायब्रेशन 5 बोटाने देतोय. आलं का लक्षात? कसं आहे? कंकाळ भैरव. त्वमेव साक्षात् श्री कंकाळ भैरव साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. परत हात खाली स्वादिष्ठांजवळ. स्मशान भैरव. त्वमेव साक्षात् श्री स्मशान भैरव साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. आपल्या 5 बोटाबरोबर कसं आहे, त्या नाडीला जाणवलं पाहिजे व्हायब्रेशन्स, आणि हाताच्या बोटावरती पण व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवतात. ती स्वच्छ झालेली असते. आता आपण बरोबर स्वादिष्ठान चक्रात समोर हात धरलाय तर स्वादिष्ठान मधून व्हायब्रेशन्स 5 बोटाला जाणवतात आपल्या. तसे व्हायब्रेशन्स बाहेर पडतात. ती जागृत झालेली असतात. महाकालीचं तत्व, भैरवांचं तत्व. आनंद भैरव. त्वमेव साक्षात् श्री आनंद भैरव साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवै नमो नमः. परत हात खाली घ्यायचा. म्हणजे व्हायब्रेशन्स म्हणून हे करायचंय. म्हणजे हाताला जाणवलं पाहिजे की नाडीवरती, ही पूर्ण जी नाडी आहे त्या नाडीवरती आपल्याला व्हायब्रेशन्स समजल्या पाहिजे, जाणवल्या पाहिजे. त्यासाठी येते. म्हणजे पूर्ण डाव्या नाडीवरती आपली कार्यान्वित झाली पाहिजे ती. त्यातून चैतन्य आपल्या उजव्या हाताची जी बोट आपण 5 केलीत ना, त्या जिथं जिथं आपण नाडीवरती लक्ष देतोय त्या नाडीतून चैतन्य उजव्या हाताच्या बोटाला जाणवलं पाहिजे. असं करत करतच आपण वरती चढवतोय. हात आपला, बोट, हे लक्षात घ्यायचंय आपल्याला. बटू भैरव. त्वमेव साक्षात् श्री बटू भैरव साक्षात् श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवै नमो
हात खाली घ्यायचे. आता दोन्ही हात श्रीमातेचे. दोन्ही हाताच्या बोटातून आपल्याला व्हायब्रेशन्सची जाणीव होते, कारण ती नाडी स्वच्छ झाली. त्या नाडीवरील देवता जागृत झाल्या की व्हायब्रेशन्स उजवीकडनं पण डावीकडनं दोन्हीतून असं बर्फासारख्या व्हायब्रेशन्स यायला सुरुवात होतात. पण लक्ष शस्त्राच्या वर घ्यायचंय आपल्याला. आपली कुंडलिनी शस्त्राच्या वर आणायची. शुद्ध इच्छा आपण केली, आपली शुद्ध इच्छा आपण जागृत ठेवली. जे महाकालीची जी शक्ती आहे, जिथंच महाभैरव आहेत, ती शक्ती आपल्याला जागृत होणं गरजेचं आहे. ती पकडता उपयोगाची नाही. ती पकडते आपल्या समस्येमुळे, मनामुळे. ती पकडू नये. स्वादिष्ठांचा त्रास होऊ नये, हार्टचा त्रास होऊ नये, म्हणून ही नाडी आपण भक्कम ठेवतोय, स्ट्रॉंग करतोय. लक्ष शस्त्राच्या वर ठेवायचं. आता हळूहळू आपली कुंडलिनी शस्त्राचं भेदन करून वरती वरती आणायचे. आकाश तत्वापर्यंत जायचंय आपल्याला. एकरूप व्हायचंय, आकाश तत्वाशी जोडलं जायचंय. पूर्णपणे त्या शक्तीशी जोडलं जातोय आपण. एकरूपता साधतोय आपण. शुद्ध इच्छा आहे आपली. शुद्ध इच्छा जागृत केल्यावर पूर्णपणे एकरूप होतो आपण शस्त्राच्या वर, आकाशाशी, आकाश तत्वाशी. कुठलाही विचार नाही, फक्त तिथे अशी जोडलं जाणं, परफेक्ट जोडलं जाणं फार महत्वाचं आहे. of your life, of emotional and physical and mental being. You are not inside yourself. But when you are inside that, you are in thoughtless awareness, then not only that you are there, but you are everywhere. Because that is the place, that is the point where you are really universal. From there, you are in contact with the principle, with the Shakti, with the power that permeates into every particle that is matter, into every thought that is emotion, into every planning and thinking of the whole world. You permeate into all the elements that are created. This beautiful earth. You permeate into earth. You
but your movement is very slow. Then you say, I'm meditating. That means you are moving in permeation with the universal being. But you are not moving yourself. You are just unloading yourself to be free from the weight of things that do not allow you to move. When you are in meditation, you must allow yourself to be in thoughtless awareness. There the unconscious itself, the Achetana itself, will take charge. You will start moving with the force of Atita. The unconscious is going to work down. It is going to take you there where it wants you to go. You keep to thoughtless awareness all the time. Try to keep to thoughtless awareness as much as you can. When you are in thoughtless awareness, you must know that you are in the kingdom of God. And His people, His arrangements, His consciousness is going to look after you. Even when you are giving vibrations to other people, I have noticed that you are not in thoughtless awareness. If you give vibrations in thoughtless awareness, you will not catch it. Because all these entities that enter, all these material problems that come when you are in those three dimensions. Through Sahaja Yoga, you have opened your gate of your own being. You have entered into your own kingdom. But you do not keep there, you come out of it. And again you go back and settle down. Doesn't matter. You should not feel so disappointed about it, so frustrated. You know, people have worked for thousands of years and they could not separate themselves from themselves. Only you people, Sahaja Yogi, whom are made after the pattern of Sri Ganesh himself, are so powerful that they can give awakening and realization to other people. Even if you are caught up, you have seen you have powers. Even if you feel that the vibrations are not coming, you know you have powers. You can give realizations to others. In your presence, people get realization. But you have to be that power completely. Supposing there's something wrong with your car, but as long as it is moving, it's all right. You have to repair. You have to repair all the time all our wounds, which we have caused ourselves by our foolishness, by our lust, by our greed, by so many false identifications we carry with ourselves. We must have a complete attention towards our weaknesses and not towards our achievements. If we know what are our weaknesses, it's better that we can really swim across better. Supposing on a ship, there is a hole and the water is coming in through that hole. The attention of all the crew, of all the staff and the captain itself will be on that hole from where the water is coming in and nowhere else. In the same way, you must be on the watch out. There are so many pitfalls for a Sahaja Yogi, I have seen. Of course, even the past is over. Even the past can be overcome. In the present also, there have been many shadows of the past working. For example, when you are sitting in a group, you are involved with each other. Those who are involved with each other
by any relationship whatsoever, must know that this kind of involvement is not going to help them attain their individual ascent. Everybody is ascending individually, though you are collectively contacted with each other and in communication. But the ascendance is individual, absolutely individual. So whether he is your son, brother, sister, wife, friend, you must remember that you are not responsible for their ascendance. You cannot help them for their ascendance. Only Mother's grace and their own desire, their own effort to give up all that is three-dimensional will help them. So whenever a thought comes like that, you must know that you have not attained thoughtless awareness in its full extent. And that's how you have problems which are three-dimensional. Sometimes a Sahaja Yogi will find the emotional will come into his mind. It will be an emotion of rejection or frustration, and he will be disgusted with himself or with others. Both things are just the same. I've seen some Sahaja Yogis get very disgusted with others. There should be no disgust that is lasting. Of course, for a short time you might feel the disgust, it's alright, it's a passing phase. Or you might feel disgusted with yourself, maybe a passing phase. But if you go on hankering on to it, or if you go on clinging to it, that means you are conditioning yourself. That means you are not in thoughtless awareness. That means that you are in your past. You are making your past a solid mass on your head. In the present, everything is fleeting. Everything is fleeting. That is not eternal. In the present, the eternal state. The rest all drops out. It's like a moving river which doesn't stop anywhere. But the moving river is eternal. The rest of the things are all changing. If you are on the eternal principle, all that is not eternal changes and drops out, dissolves and becomes non-existent. We have to understand our own dignity, our own essence. The first and foremost is that all the Sahaja Yogis are the chosen ones. They are the people whom God has chosen. In this city of Delhi, there are thousands and thousands of people. All over the world, there are so many people that we are suffering from overpopulation. But in Sahaja Yoga, there are very, very few people. And when you are chosen the first, you must also realize that you are the foundation. You are the stones that are to be laid down and have to be strong. Have to be forbearing. And that's why it is necessary that all of you who are now few, who are the first lamps that are going to enlighten other lamps in the world, you have to enjoy the strength of eternity, the strength of divine love, the strength of this universal being that you are. This is what meditation is. So when Sahaja Yogis ask me, what should we do for meditation? You be in thoughtless awareness, that's all. Don't do anything. At that time, not that you are moving towards the goal or that the unconscious is taking charge of you. Not only that, but also you are empty. For the first time,
divine into the nature, into your surroundings, into other people who are universally connected to you. Only thing is that we are used to one thing, that is we must do something about it. And that's why we start doing something. Meditation is the most sahaja method. पूर्णपणे आपण एकरूप झालोय. व्हायब्रेशन्स देखील आपल्याला त्या प्रकारच्याच जाणवतील. तर हळूहळू आपले डोळे आपण उघडायचे आणि श्रीमाताईंना पाहायचं. लक्ष वरतीच असू दे, फक्त बघायचं आहे श्रीमाताईंना. शस्त्राच्या वर लक्ष, हाताच्या बोटांच्या वरती. आपलं चित्त कुठं आहे तशाच व्हायब्रेशन्स आपल्या हातावरती जाणवणार. पूर्णपणे आपण जोडलो गेलेलो असतो. आपल्या टाळूतून, शस्त्रांमधून चैतन्याचे झोत बाहेर पडतात, आकाश तत्वापर्यंत जातात. याची जाणीव होईल आपल्याला. कारण शुद्ध इच्छा जागृत केली, ती विल पॉवर ती जागृत झाली, म्हणून आपल्याला त्या स्थितीची जाणीव होते. शंकराच्या जटेतनं जशी गंगा येते तशी गंगा आपल्याला डोळे उघडे ठेवून देखील आपल्याला ती वर जाणवते. टाळूतून बाहेर पडते, ती वरती जाते. ती जाणारी स्थिती कळतं आपल्याला, ती वर वर चाललेली आहे, डोळे उघडे ठेवून देखील. ही अवस्था आपल्याकडं येणं आवश्यक आहे. त्याला उन्मनी अवस्था म्हणतात. योगाच्या भाषेत उन्मनी स्थिती. त्यानंतर श्रीमाताईंना आपण नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत शिस्तीत पुन्हा एकदा आपण बंधन घेऊया. आपला डावा हात कुंडलिनी समोर, उजव्या हातानं कुंडलिनी वरती चढवायची. शिस्तीत लक्ष कुंडलिनीकडे. एक गाठ मारतोय. दुसऱ्या वेळेला हे कुंडलिनीचे धागे आपण वर आणतोय. काही धागे वरती आहेत, काही धागे खाली आहेत, त्याला आपण वर आणतोय. 2 गाठी. म्हणजे जास्तीत जास्त धागे आपल्याला वरती आणायचे असतात, म्हणून बंधन घेतो आपण सारखं. आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर येते, धागे, म्हणून लक्ष कुंडलिनीकडं. 3 गाठी. कवच, डावीकडून डोक्यावरून उजवीकडे हात, उजवीकडून डोक्यावरून डावीकडे हात. लक्ष कवचाकडे ठेवायचं. आता मातांच्या समोर बसून जे बंधन घेतो ना आपण, कवच, लक्ष कवचाकडे ठेवायचं, हाताकडे नाही.
ज्या चैतन्यातून हे कवच तयार होते भोवतानी वलय, त्या वलयाकडे लक्ष पाहिजे की या वलयामध्ये आपण आतमध्ये आहे, शिवलिंगाच्या आत आहे आपण, चैतन्य रूपी लिंग स्वरूप देह, म्हणून म्हटले तसं. उद्या आपण दिवसभर लक्ष शस्त्राच्या वरतीच ठेवायचंय आणि आपल्या वलयाकडे ठेवायचंय. जय श्री माताजी.